शेवटचा प्रश्नापासून सुरुवात करूया आपण. 9वा जो प्रश्न आहे, मागचे 4 झाले होते, आपले 5 बाकी होते. पाहूयात आता. इन फिगर ए बी सी ह्या मोठ्या फिगरमध्ये डी हा पॉईंट असा दिला आहे, बी सीवर आहे तो, आणि अँगल बी ए सी म्हणजे हा मोठा अँगल आणि लहान अँगल म्हणजे कोणता अँगल ए डी सी हा जो अँगल आहे हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला दिलेलं. त्याच्यावरून प्रूव्ह दॅट करायचं आहे सी ए स्क्वेअर इज इक्वल टू द सी बी इंटू द सी डी असं आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे हा, परीक्षेला भरपूर वेळेस विचारला गेला आहे. मग आता ह्या ठिकाणी तुम्हाला मी एक हिंट देणार आहे, ती अशी की सी ए स्क्वेअर इज इक्वल टू द सी बी इंटू द सी डी म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये जर प्रूव्ह दॅट करायला आलो तर सरळ दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे असतात. ही गोष्ट तुम्ही डोक्यात फिट करून घ्या. असं गुणाकार म्हणजे सी ए स्क्वेअर इज इक्वल टू द सी बी इंटू द सी डी या प्रकारेच आणखीन दुसरे सुद्धा सपोज ए बी इंटू द ए डी इज इक्वल टू द असं काही आलं तर समजून घ्यायचं आहे की आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवावे लागतील. म्हणजे सिमिलर ट्रायंगल दाखवल्यानंतरच आपल्याला ते प्रूव्ह दॅट करता येईल. आणखीन याच्यातले काही उदाहरणं आहेत तसेच आहेत, ते आपण पाहणार आहोत. मग आता पाहूया. मग आता पहा कसं ते दाखवूया. इन अ ट्रायंगल ए बी सी मध्ये आणि ट्रायंगल ए डी सी आणि ट्रायंगल आपण मोठा घेऊ ए सी बी असं नाव घेऊ आपण. या दोन्ही ट्रायंगलमध्ये अँगल डी कॉमन टू द अँगल ए दाखवता येईल आणि अँगल दोन्ही ट्रायंगलमध्ये सी हा कॉमन अँगल येतोय. म्हणजेच या ठिकाणी दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवता येईल बाय द ए टेस्टनुसार. मग आता पहा इन अ ट्रायंगल इन अ ट्रायंगल सी डी ए अँड सी ए बी हे दोन ट्रायंगल मी या ठिकाणी घेतले. अँगल बी ए सी कॉन्ग्रुएंट टू द अँगल ए डी सी तुम्हाला गिव्हन मध्ये दिलेलंच आहे, प्रश्नामध्येच दिले तुम्हाला बी ए सी कॉन्ग्रुएंट टू द ए डी सी म्हणजे गिव्हन म्हणजे पक्ष आहे तो. त्यानंतर एक अँगल तुम्हाला कॉमन अँगल दाखवता येईल अँगल सी. दोन्ही ट्रायंगलमध्ये पहा सी ए बी म्हणजे मोठा ट्रायंगल घेतला आपण आणि सी डी ए असा छोटा ट्रायंगल घेतला तर त्याच्यामध्ये सी अँगल कॉमन अँगल येतो. म्हणून अँगल बी सी ए कॉन्ग्रुएंट टू द अँगल ए सी डी कॉमन अँगल दाखवला. म्हणून ते दोन ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल सी डी ए आणि सी ए बी सिमिलर होतील बाय ए टेस्ट. आणि दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्याच्या साईड्स आर इन प्रोपोर्शन असतात. कोणत्या साईड तुमच्या प्रोपोर्शन्समध्ये मिळतील पहा सी डी अपॉन सी बी इज इक्वल टू द डी ए अपॉन ए बी हा इकडचा आणि पुन्हा सी ए अपॉन सी बी या ठिकाणी मिळणार. पण आपल्याला सी ए स्क्वेअर दाखवायचा आहे. सी ए स्क्वेअर घेण्यासाठी आपल्याला पहिला आणि शेवटचा रेशो घ्यावा लागेल. मधला रेशो ड्रॉप करूया आपण आणि मग ह्या ठिकाणी सी डी अपॉन सी ए इज इक्वल टू द सी ए अपॉन सी बी घेतला आणि सी ए इंटू द सी ए म्हणजे सी ए स्क्वेअर आणि सी डी इंटू द सी बी अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व करता येईल. पहा इन अ फिगर 8व्या प्रश्नाकडे जाऊया. इन अ फिगर ए पी बी आणि सी पी डी हा दोन ट्रायंगल तुम्हाला दिलेले आहेत आणि दोन्ही ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे आहेत. 9वीचाच प्रश्न आहे हा, 9वीला तुम्ही बघितला आहे. म्हणजे आता तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या इन्फॉर्मेशनचा इथे वापर करायचा ए पी अपॉन सी पी आणि बी पी अपॉन डी पी. ए पी अपॉन सी पी म्हणजे ह्या साईड ज्या त्या प्रोपोर्शन्समध्ये, त्याच्यानंतर बी पी अपॉन डी पी ह्या साईडसुद्धा प्रोपोर्शन्समध्ये आहे. म्हणजे साईड्स तुमच्या प्रोपोर्शन्समध्ये असून कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे प्रोपोर्शन्समध्ये आहेत ही आणि ही. आणि मग ह्या ठिकाणी एक अँगल तुम्हाला दाखवता येईल अँगल ए पी सी आणि सी पी डी हे अँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवता येतील व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आणि देअरफॉर दिस टू अँगल्स आर द सिमिलर बाय द टेस्ट ऑफ द यस टेस्टनुसार दाखवता येईल. पाहूयात मग आता कसं प्रूव्ह दॅट करता येईल. पहा इन ट्रायंगल कोणता घेतला होता आपण ए पी बी अँड ट्रायंगल सी पी डी हे दोन ट्रायंगल आपण निवडूया. गिव्हन मध्ये तुम्हाला दिलेला आहे ए पी अपॉन सी पी इज इक्वल टू द बी पी अपॉन डी पी. रिझन सांगता येईल तुम्हाला गिव्हन आणि एक अँगल तुम्हाला कॉमन दाखवता येईल ए पी बी कॉमन कॉन्ग्रुएंट अँगल सी पी डी
व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणता येईल त्याला. आणि देअरफॉर दिस टू ट्रायंगल्स, ट्रायंगल APB सिमिलर ट्रायंगल CPD बाय SAS टेस्ट, बाय SAS सिमिलरिटी टेस्टनुसार. याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट करायचं आहे DE इंटू द BE इज इक्वल टू द CE इंटू द T. 7वा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मी पहिले सांगितलं तर असंच गुणाकारामध्ये प्रोडक्ट करायला आलं तर काय करायला सांगितले, बरोबर, दोन ट्रायंगल काय करायचे, सिमिलर दाखवायचे. मग आता ही फिगर तुम्हाला दिले, दोन ट्रायंगल तुम्हाला पहिले सिमिलर दाखवायचे. लक्षात ठेवा, असं गुणाकाराच्या स्वरूपात आलं तर दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. मागे आपण 9व्या प्रश्नात पाहिलं होतं. मग आता दोन ट्रायंगल आता ह्या ठिकाणी आपण सिमिलर दाखवूया. कोणकोणते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतील ते पाहूया. पहा, हा ABCD जो आहे तो पॅरलोग्राम दिला आहे तुम्हाला, आणि तो पॅरलोग्राम जर असेल त्याची अपोजिट साईड पॅरलल असं आहे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे AB पॅरलल येतं, AB पॅरलल तर AT सुद्धा पॅरलल असेल. कोणाला पॅरलल असेल ती CDला. मग ह्या ठिकाणी हा त्याचा ट्रान्सफर होईल, ह्या दोन्ही पॅरलल लाईनचा ती ट्रान्सफर होईल. म्हणजे अँगल C आणि अँगल B असा DCE आणि EBT हे पहा झेड आकार तयार झाला. आणि झेड आकार म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अल्टरनेट अँगल असतो. आणि ह्या ठिकाणी अल्टरनेट अँगलनुसार अँगल B आणि अँगल C तुम्हाला कॉंग्रुएंट दाखवता येईल. त्याच्यानंतर आणखीन एक अँगल तुम्हाला कॉंग्रुएंट दाखवावा लागेल. BET आणि CED हे व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉंग्रुएंट दाखवता येतील आणि दोन ट्रायंगल सिमिलर होतील बाय AA टेस्टनुसार. आणि दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्याच्या साईड सारीनं प्रोपोर्शन्स होतात. मग आता पाहूया आता ह्या ठिकाणी आपण in triangle CED and triangle BET हे दोन ट्रायंगल आपण निवडलेत. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अँगल पहा DCE कॉंग्रुएंट अँगल दाखवता येईल तुम्हाला EBT आणि त्याला सांगता येईल तुम्हाला अल्टरनेट अँगल. आणि त्याच्यानंतर पुन्हा अँगल CED कॉंग्रुएंट अँगल BET व्हर्टिकली अपोजिट अँगल होईल. आणि देअरफॉर ट्रायंगल CED सिमिलर ट्रायंगल BET बाय AA टेस्ट आणि देअरफॉर देअर साइड्स आर इन प्रोपोर्शन. करस्पॉन्डन्स फार महत्त्वाचं असणार या ठिकाणी. करस्पॉन्डन्सनुसार दाखवावं लागेल तरच ते येतील प्रोपोर्शन्समध्ये, अन्यथा येणार नाही. म्हणजे सिमिलरिटीमध्ये करस्पॉन्डन्स फार महत्त्वाचं असणार आहे. आता CE अपॉन BE DE अपॉन DE घेतो इथे DE अपॉन TE इज इक्वल टू द CD च्या ऐवजी DC घेतो किंवा CD जरी म्हटलं तरी चालणार या ठिकाणी CD अपॉन BT. पण शेवटचा रेशो आपल्यासाठी कामाचा नाही आहे. मग आता फक्त फर्स्ट अँड सेकंड रेशो तुमच्यासाठी कामाचा आहे. ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. मग आता BE इंटू द DE आणि CE इंटू द TE दाखवते. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की DE इंटू द BE इज इक्वल टू द CE इंटू द TE. ह्या साईड प्रोपोर्शन्समध्ये म्हणून DE इंटू द BE इज इक्वल टू द CE इंटू द TE आपल्याला प्रोडक्ट करता येईल. या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. 6वा प्रश्न इन ट्रायपॅझियम. हा ट्रायपॅझियम मध्ये तुम्हाला ABCD हा ट्रायपॅझियम दिलेला आहे आणि या ट्रायपॅझियममध्ये आपल्याला OD शोधायचा आहे. OD मग ट्रायपॅझियममध्ये पहा एक साईड पॅरलल असते. या ठिकाणी तुम्हाला दिले आहेत AB पॅरलल टू द CD आणि त्याचे डायगोनल्स जे आहेत डायगोनल्स AC आणि डायगोनल BD इंटरसेक्ट करता येईल इन अ पॉईंट O मध्ये आणि त्यावरून तुम्हाला OD फाइंड आउट करायचा आहे. मग आता ह्या ठिकाणी
दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवणार आहोत. कोणते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे त्या ठिकाणी पहा. त्यासाठी मी ह्या दोन साईड होत्या ट्रायपॅझियमच्या आणि पहा हा ट्रायपॅझियम आहे आणि या ट्रायपॅझियममधल्या ह्या दोन साईड मी काढून टाकतोय आणि हे दोन साईड मी काढून टाकल्यानंतर मला ट्रायंगल मिळालात AOB आणि COD असे दोन ट्रायंगल मला मिळाले. हे दोन ट्रायंगल तुम्हाला आता सिमिलर दाखवावे लागतील. मग जर हे दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवता आले तर मग आपल्याला OD काढता येईल. मग आता ह्या ठिकाणी पॅरलल आहेत CD आणि AB पॅरलल आणि त्याचे ट्रान्सफर आहेत. तर हा अँगल आणि हा अँगल झेड आकार होतो पहा लक्षात घ्या. म्हणजेच तुमचा तो काय होतं अल्टरनेट अँगल. त्याच्यानंतर हा अँगल आणि हा अँगल सुद्धा तुम्हाला दाखवता येईल अल्टरनेट अँगल म्हणून. आणि आणखीन एक हा अँगल व्हर्टिकली ऑपोजिट अँगल पण दाखवता येईल. म्हणजे तीन अँगल ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवता येऊ शकतात. पण तीनची गरज नाही आपल्याला. दोन जरी दाखवले तरी सफिशियंट होतात. म्हणजे ह्या ठिकाणी हे दोन ट्रायंगल तुमचे सिमिलर होतात बाय द टेस्ट ऑफ A किंवा फक्त A म्हटलं तरी चालेल. मग आता पाहूया इन ट्रायंगल COD अँड ट्रायंगल AOB हे दोन ट्रायंगल निवडलेत आपण आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी आपण असं म्हणूया अँगल OCD हा अँगल घेतो कॉन्ग्रुएंट अँगल OAB त्याला अल्टरनेट अँगल एक अल्टरनेट अँगल दाखवूया आणि एक व्हर्टिकली ऑपोजिट अँगल दाखवूया. and therefore angle COD congruent angle AOB vertically opposite angle and therefore हे दोन ट्रायंगल तुमचे सिमिलर होतील. ट्रायंगल COD similar triangle AOB by AA टेस्ट होईल and therefore their sides तुम्हाला प्रोपोर्शन्स मध्ये दाखवता येईल. CO upon AO OD upon OB तिन्हीच्या तिन्ही रेषा लिहून टाकायच्यात. CD upon AB आता याच्यातल्या ज्या कामाच्या असतील त्या ठेवूया आणि बाकी एक डिलीट होईल तुमची. मग आता याच्यामध्ये AB दिला आहे तुम्हाला AB त्याच्यानंतर CD दिला आहे म्हणजे DC दिलेला आहे हा. त्याच्यानंतर OB आणि OD फाइंड आउट करायचा म्हणजे पहिला रेशो आपल्यासाठी काही कामाचा नाही आहे. देअरफॉर OD आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो तसंच ठेवूया. OB तुम्हाला दिलेला आहे 15 CD दिलेला आहे म्हणजे DC दिला आहे तुम्हाला 6 आणि AB दिलेला आहे तुम्हाला 20. हा 15 इकडे डिवाइडेड इकडे त्यांना मल्टिपल करावं लागेल आपल्याला. देअरफॉर OD इज इक्वल टू द 6 इंटू द 15 अपॉन 20. 5 ने भाग जाईल 5 3 जा 5 4 जा पुन्हा 2 ने भाग जाईल 2 2 जा आणि 2 3 जा पुन्हा 2 ने भाग द्या किंवा हाफ ऑफ 9 करा काही करा या ठिकाणी घ्या 1.5 घेतला तरी चालेल. आणि देअरफॉर OD इज इक्वल टू द OD इज इक्वल टू द 15 3 जा 45 होतात म्हणजे 4.5 किंवा मग 9चा हाफ ऑफ जरी केला तर OD त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे 4.5. प्रश्न पाहणार होतो आपण. हा ट्रॅपेझियम दिला PQRS आणि त्याच्यामध्ये A ठिकाणी ते इंटरसेक्ट करत आहेत आणि PQ पॅरलल टू द SR आहे आणि AR इज इक्वल टू द 5AP दिलेला तुम्हाला आणि AS इज इक्वल टू द 5AQ दिला आहे. तर प्रूव्ह करायचं तुम्हाला SR इज इक्वल टू ऑल्सो द 5PQ असणार आहे. कसं करायचं ते आता आपण पाहूयात. आता याच्यामध्ये हा ट्रॅपेझियम दिला तुम्हाला PQSR आणि त्याच्यात हा इंटरसेक्ट झाला आहे. आता गिव्हनमध्ये काय काय दिले आहेत आपण ते पाहूयात. पहिले काय काय दिलं आहे तुम्हाला पहा. AR इज इक्वल टू द काय दिलं आहे तुम्हाला 5AP दिलेला आहे. याला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहूया. या ठिकाणी पहा हा AP इकडे मल्टिपल आहे इकडे येताना तो डिवाइडमध्ये करूया इकडे येताना तो डिवाइडमध्ये घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे मग तुम्हाला देअरफॉर AR इथे आपण म्हणूया गिवन AR अपॉन AP मिळेल तुम्हाला इज इक्वल टू द 5/1 मिळेल. याला एक नंबर देऊया आपण. तसंच तुम्हाला गिव्हनमध्ये दिलेलं आहे त्या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे त्या ठिकाणी पहा गिव्हनमध्ये AS इज इक्वल टू द 5AQ दिलेला आहे
हे पण तुम्हाला गिव्हनमध्ये आहे असं आपल्याला मेन्शन करता येईल. आणि ह्या ठिकाणी पहा मग पुन्हा ह्या ए क्यू इकडे मल्टिपल इकडे त्यांना तो काय करावा लागेल तुम्हाला डिवाइडमध्ये घ्यावा लागेल. आणि देअरफॉर ह्या ठिकाणी AS अपॉन AQ इज इक्वल टू द 5/1. याला 1 मल्टिपल असतो लक्षात ठेवा. याला आपण नंबर सेकंड देऊया. आता पहा AR अपॉन AP इज इक्वल टू 5/1, AS अपॉन AQ इज इक्वल टू 5/1 आला. म्हणजे राईट साईड सारखे तर लेफ्ट साईड सुद्धा सारखे असेल. देअरफॉर इथे आपल्याला सांगता येईल फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड या दोन्ही साईड दोन्ही प्रोपोर्शन्समध्ये आहेत. त्याला थर्ड नंबर देणार होता आपण आता. देअरफॉर AR अपॉन AP इज इक्वल टू द AS अपॉन AQ. याला थर्ड नंबर म्हणू आपण. आता याचा उपयोग करून आपल्याला ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल ह्या ठिकाणी पहा. पहिलेच तुम्हाला मी सांगितले दोन ट्रायंगल तुम्हाला कोणते दोन ट्रायंगल ह्या ठिकाणी पहा PAQ आणि दुसरा जो ट्रायंगल आहे कोणचा RAS. हे दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवावं लागतील. आणि दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवता आले तर त्याच्या साईड्स तुम्हाला प्रोपोर्शन्समध्ये दाखवून आपल्याला प्रूव्ह दॅट करता येऊ शकेल. मग ह्या ठिकाणी PQ इज इक्वल टू द काय दाखवायचं आता आपल्याला 5SR दाखवायचं आहे. मग आता ट्रायंगल कोणचे निवडायचे आहेत पहा. आता ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल निवडणार आहात तुम्ही आता ह्या ठिकाणी पहा. इनर ट्रायंगल PAQ and triangle RAS. आणि मग आता त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की AR अपॉन म्हणजे पहिला AR अपॉन आपण हा ट्रायंगल घेणार आहोत. पहिले AR अपॉन AP दाखवता येईल आपल्याला. आणि त्याच्या साईड्स 5/1 आहेत. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल देअरफॉर AR अपॉन AP इज इक्वल टू द AS अपॉन AQ. इथे कारण लिहायचे फ्रॉम फर्स्ट आणि एक अँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. कुठला अँगल या ठिकाणी अँगल A हा आणि हा अँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. तो तुम्हाला व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे. अँगल मी आता ट्रायंगल कोणता घेतला इकडचा पहिले घेतोय म्हणजे सोपं जाईल आपल्याला. RAS काही फरक पडत नाही असं लिहिलं तरी RAS कॉन्ग्रुएंट अँगल PAQ आणि रिझन लिहिता येईल तुम्हाला व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि मग आता हे दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवता येईल. देअरफॉर ट्रायंगल PAQ सिमिलर ट्रायंगल RAS बाय A. पहा साईड प्रोपोर्शन्समध्ये आहेत आणि एक अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे कुठली बरोबर आहे SAS टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल तुमचे सिमिलर होतात. आणि हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्याच्या साईड्स तुम्हाला प्रोपोर्शन्समध्ये दाखवता येतील. मग आता त्याच्या साईड कोणत्या प्रोपोर्शन्समध्ये येतील पहा. आता पहा RA आपण पाठीमागून लिहिणार आहोत. म्हणजे AR इथून घेतो AR अपॉन AP. त्याच्यानंतर AS अपॉन AQ. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी RS अपॉन PQ. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक रेशो दिलेला आहे AR अपॉन AP. AR अपॉन AP आणि AS अपॉन AQ दोघांचा रेशो जो आहे तो 5/1 आहे. म्हणजे 5/1 त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. 5/1 इज इक्वल टू द RS अपॉन PQ. इथे कारण लिहायचं फ्रॉम थर्ड. येस थर्ड पण म्हणा किंवा फर्स्ट पण म्हटलं तरी चालेल. थर्ड पण म्हटलं तरी चालेल. आणि इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ह्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर ह्या ठिकाणी 5PQ होईल आणि RS इकडे 1 येईल. म्हणजे SR RS म्हणजे SR इज इक्वल टू द 5PQ. अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी दाखवता येईल. SR इज इक्वल टू द 5PQ. पहा आता इथे 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण इथे आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण SR इज इक्वल टू द 5PQ दाखवला.